नमस्कार यूट्यूब फॅमिली. कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज मी रांगोळी पॅचेस कसे बनवायचे आणि त्याला साहित्य कोणकोणते लागेल हा पार्ट 1 घेऊन आलेली आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा साहित्य कोणकोणतं लागतं ते पाहू. तर या ठिकाणी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे, त्यानंतर फेविकॉल घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी परमनंट मार्कर ब्लॅक कलरचा घ्यायचा आहे. ओके, आपण जी रांगोळी तयार करणार आहे त्यासाठी डायग्राम काढून घ्यायची आहे, त्यासाठी पेन्सिल आणि कात्री. साहित्य समजलं. पहिल्यांदा हेच महत्त्वाचं साहित्य आपल्याला लागणार आहे, ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी OHP शीट घ्यायची आहे. ही शीट मी 125 मायक्रॉनची घेतलेली आहे. बाजारात तुम्हाला विविध प्रकारच्या म्हणजे विविध मायक्रॉनच्या तुम्हाला या शीट मिळतात. ओके, त्यानंतर व्हाईट पेपरवर आपल्याला काय करायचं आहे, डायग्राम आपल्याला जे आपण कोणती रांगोळी काढणार आहे किंवा कोणतं फूल काढणार आहे त्याची डायग्राम आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे. मी हाताने डायग्राम काढलेली आहे. तुम्हाला जर हाताने परफेक्ट डायग्राम जमत नसेल तर तुम्ही गुगलवरून एखाद्या रांगोळीची इमेज डाउनलोड करून घेऊ शकता, त्याची प्रिंट काढून तुम्ही वापरू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी या ठिकाणी फॅब्रिक ग्लू घेत आहे अंदाजे. तुम्हाला जर परफेक्ट मापानं घ्यायचं असेल तर तुम्ही एखादं छोटंसं बॉटलचं टोपण असतं किंवा चमचा, याच्यानं आपल्याला एक चमचाभर किंवा एक टोपणभर काय घ्यायचं आहे, फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे आणि त्याच्याच पद्धतीने सेम एक चमचा फेविकॉल घ्यायचा आहे. ओके, आणि जे आता आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत, तर पाणी केवढं घ्यायचं आहे, तर या टोटल मिश्रणाच्या 0.5% पाणी घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रण असं बनलं पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. ओके, म्हणजे व्यवस्थित रांगोळी चिकटण्यासाठी मिश्रण हे कसं पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. जास्त पातळ झालं की रांगोळी व्यवस्थित बसत नाही किंवा जास्त घट्ट झालं तर रांगोळी एकाच ठिकाणी दबली जाते. हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडीशी पाण्याची गरज होती म्हणून मी या ठिकाणी पाणी ऍड केलेलं आहे आणि ते मिश्रण मी चांगल्या पद्धतीनं हलवून घेतलेला आहे. या ठिकाणी जो ब्रश वापरलेला आहे तो पेंटिंगचा चपटा ब्रश आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी OHP शीट घ्यायची आहे आणि पहिल्यांदा जी आपण कच्ची डायग्राम काढलेली आहे व्हाईट पेजवर ती पहिला ठेवायची आहे, त्याच्यावर OHP शीट ठेवायची आहे आणि जो मी परमनंट मार्कर ब्लॅक कलरचा दाखवलेला आहे त्याच्यानं व्यवस्थित आपल्याला डायग्राम काढून घ्यायची आहे. OHP शीट ही व्यवस्थित त्याच्यावर ठेवायची, डिझाईन बरोबर मध्यभागी म्हणजे व्यवस्थित बसलं पाहिजे, ते चारी बाजूने दिसताना ते व्यवस्थितच दिसलं पाहिजे. व्यवस्थित नाही ठेवलं तर आपल्याला एक पाकळी बाजूला जाऊ शकते किंवा त्यात ॲडजस्ट होणार नाही, त्यामुळे ते ठेवताना आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. डायग्राम व्यवस्थित त्याच्यावर आखून घेण्यासाठी आपण व्यवस्थित तिथं म्हणजे ती डायग्राम काढताना हलू नये पेज, म्हणून टाचन जरी तुम्ही बाजूला एका लावून घेतलं चारी कोपऱ्यातनी किंवा 2 कोपऱ्यातनी तरी चालेल. यामध्ये तुम्ही ह्या मायक्रॉन शीट आहेत याच्यामध्ये तुम्ही 105 मायक्रॉनची सुद्धा शीट वापरू शकता, 175 मायक्रॉनची सुद्धा शीट वापरू शकता. मी या ठिकाणी 125 मायक्रॉनची वापरलेली आहे. कोणतीही वापरू शकता तुम्ही या ठिकाणी, फक्त त्याचा थिकनेस असतो तो मायक्रॉन प्रमाणे कमी जास्त असतो. ओके, आता मी जी डायग्राम आहे ती व्यवस्थित त्याच्यावर ड्रॉ करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आपण जे मिश्रण फॅब्रिक ग्लू, फेविकॉल आणि पाणी याचं जे मिश्रण आहे ते आता वरच्या ज्या पाकळ्या आहेत कमळच्या त्याला लावून घ्यायचं आहे. लावून घेताना बघा, मी हे लावून घेताना व्यवस्थित ते पसरत आहे, त्याला जास्त प्रेस पण करावं लागत नाही किंवा पटकन ते जास्त असं पातळ असेल तर काय होतं, आपल्याकडून पुढे सरकत जातं, तर तसंही होत नाही, ते व्यवस्थित बसते. ओके, म्हणजे आपल्या या ठिकाणी हे जे मिश्रण मी तयार केलं ते परफेक्ट जमलेलं आहे. आणि हे पाकळ्यांना लावतानाही काळजीपूर्वक आपण लावायचं आहे, जेणेकरून त्या आकाराच्या जे परमनंट मार्करनं मी जी काढून घेतलेली आहे आकृती त्याच्या बाहेर जाता कामा नये.
बाहेर गेले तर काय होणार आहे या ठिकाणी, तर जी रांगोळी आहे ती त्या ठिकाणी लागणार आणि काय होणार, त्याचा थोडासा आकार काय होणार, वेगळा होणार. परफेक्ट आकार राहणार नाही जरी आपण डायग्राम परफेक्ट काढली असेल त्याची तरी सुद्धा. म्हणून कडा ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत, व्यवस्थितही लावायच्या आहेत आणि फास्ट सुद्धा लावायच्या आहेत. कारण का, OHP शीटवर हे जे आपण मिश्रण लावलेलं आहे ते काय होतं, वाळायला सुद्धा पटकन सुरुवात होते. मग रांगोळी आपली काय होत नाही, व्यवस्थित याच्यावर चिकटत नाही. मग आता काय करायचं आहे, आपल्याला कोणता कलर पाहिजे तो त्याच्यावर काय करायचं आहे, टाकायचा आहे आणि दुसऱ्या OHP शीटने काय करायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चारी बाजूनी प्रेस करायचं आहे. ओके. आणि उरलेली रांगोळी आपल्याला ती काढण्यासाठी काय करायचं आहे, ती शीट झाडून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला. म्हणजे काय होतं, जेवढी पाहिजे तेवढी ती रांगोळी चिकटली जाते आणि उर्वरित जी वरची रांगोळी आहे ती काय होते, आपल्याला आपण ती काढून त्या पद्धतीने घेऊ शकतो. ओके. आता यानंतर मी सेम खालच्या जे पानांचा आकार आहे त्याला आता मिश्रण लावून घेत आहे. हे सेपरेट सेपरेट का केलं, एकदमच दोन्ही का केलं नाही, तर मला खालच्या पानांना वेगळा कलर द्यायचा आहे. दोन्ही एकदम लावलं तर काय होतं, काय हरकत नाही, पण दोन्ही एकदम लावून आपण प्रेस करून ती रांगोळी वरची आहे ती झाडून घेताना दोन्ही कलर मिक्स होतात आणि मग त्याचा वापर आपण करतो नाही करतो त्या रांगोळीचा, कारण कलर एकसारखा नसतो त्यामुळे करत नाही आपण, ती खराबच होते रांगोळी. म्हणून आपण या ठिकाणी सेपरेट सेपरेट करायचं आहे, कारण इथं आपण कलर वेगवेगळे वापरलेले आहेत. आता पानांचा कलर आपल्याला हिरवा द्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी हिरवाच द्या असं नाही, कोणताही देऊ शकता. हिरवा प्लस तो पोपटी आहे, पोपटी वापरू शकता मध्यभागी. ओके. म्हणजे फेंट कलर, डार्क कलर असं वापरू शकता. या ठिकाणी मी हिरवा कलर वापरत आहे. त्यालाही आता प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस चांगल्या पद्धतीने करून घेतले ना, उर्वरित रांगोळी ती झाडून घ्यायची आहे. ओके. आता या ठिकाणी ही शीट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. याला वाळायला थोडा वेळ लागतो, त्यामुळं 1 तासभर तरी वाळू द्यायचं आपण, म्हणजे रांगोळी प्रॉपरली चिकटली जाते. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता जे केलेलं आहे त्याच पद्धतीने सेम दुसरा थर द्यायचा आहे. तर तो थर कसा द्यायचा, त्यानंतर ह्या आकृतीमध्ये डायग्राममध्ये मी जे दाखवलेली आहे ही लास्टची इमेज, ह्याच्यामध्ये जे ड्रॉइंग केलेले ते कसं करायचं आणि त्याला कट कसं करायचं, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.